वारंवार अपयश येत असतानाही एखादी मुलगी थांबत नाही, तर शेवटी यशालाच थांबून तिची वाट पाहावी लागते. कोल्हापूर जिल्ह्यातील वडणगे गावातील अस्मिता लांडगे अवघ्या 25व्या वर्षी टॅक्स असिस्टंट आणि महसूल सहाय्यक या दोन वेगवेगळ्या पदांवर निवड मिळवणारी ही जिद्दी मुलगी. स्पर्धा परीक्षांचा प्रवास सोपा नव्हता. प्रत्येक वेळी पूर्ण तयारीनिशीच परीक्षा दिली, पण यश हुलकावणी देत राहिलं. कधी खूप जवळ येऊन देखील हातातून निसटून गेलं, पण प्रत्येक अपयशानंतर ती स्वतःला पुन्हा उभी करत राहिली, आणखी मजबूत बनवत राहिली. वडील सेंट्रिंग कामगार, आई शेतमजूर, त्यांच्या कष्टाची जाणीवच तिची एक जिद्द बनली आणि आज तिच्या चिकाटीसमोर अपयशाला देखील हार मानावी लागली. ही गोष्ट ऐकून एकच वाटतं, जिद्द असेल तर यश नक्की मिळतं. 2023ला तलाठी भरती दिली. ती भरती सुद्धा थोड्या मार्कांमध्ये गेली. इंटरव्ह्यू सुद्धा अगदी छान गेला होता. होईलच असं होतं, पण लास्ट स्टेपला लिस्टमध्ये नावच आलं नाही. सगळ्यात मोठं अपयश आलं की जे अगदीच होणार असं वाटत होतं, पण अगदी लास्ट मोमेंटला गेलं आणि तो धक्का होता. त्याच्यातूनच त्यावेळी खूप खचले, पण त्यावेळी ठरवलं की नाही, आता आपल्याला अजून मेहनत करावी लागेल. 2023चा MPSCचा अटेम्प्ट दिला होता, पण फॉर्म भरण्यात मिस्टेक झाली. ग्रॅज्युएशनला असताना ठरवलं की नाही, करायचंच, काही पण होऊ दे. माझे वडील सेंट्रिंग काम करतात. माझी आई दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करते. कधीच मला ते म्हटले नाहीत की होत नाही आहे तर सोडून दे. मम्मीनं नेहमी पाठिंबा दिला, होईल, आज नाही तर उद्या होईल. मी एकच सांगेन की परिस्थिती आड येत नाही. जर तुमच्या मनात जिद्द असेल, कष्ट करण्याची तयारी असेल तर. अगदी वयाच्या 25व्या वर्षापर्यंत, वयाची 25 वर्ष जेवढी मेहनत केली, त्या सगळ्या 25 वर्षांच्या मेहनतीचं सार्थक म्हणून अचानक पदरात फळ मिळाल्याप्रमाणे जो आनंद होतो, तो आनंद असाच आपल्या एका मैत्रिणीला झालेला आहे. आज आपल्यासोबत आहे अस्मिता लांडगे. खूप मेहनत केल्यानंतर, खूप पराभवांचा सामना केल्यानंतर टॅक्स असिस्टंट आणि महसूल सहाय्यक पदी तिची निवड झालेली आहे आणि हे दोन्ही ही पदं अचानक तिला मिळालेली आहेत, कारण त्याच्या पाठीमागे तिची खूप मेहनत आहे, खूप जिद्द आहे, खूप चिकाटी आहे. एका कोल्हापूर जिल्ह्यातील एक छोटंसं गाव आहे वडणगे. त्या गावातील एका छोट्याशा धनगर गल्लीतून तिचा जो लहानपणापासूनचा प्रवास सुरू झाला, तो प्रवास आज यशापर्यंत तिला जाऊन पोहोचलेला आहे. नेमका तो कसा पोहोचला आणि इथपर्यंत जाण्यासाठी काय काय अडचणींचा सामना करावा लागला, हे सगळं आपण तिच्याकडून जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम अस्मिता, तुझं KK न्यूजच्या संपूर्ण परिवारातर्फे खूप साऱ्या तुला शुभेच्छा, खूप सारं अभिनंदन. आम्हाला जाणून घ्यायचं आहे की तुझी ही जी सुरुवात होती, ही दोन्ही पदं आज तू मिळवलेली आहेस, तुझ्या यशापर्यंत तू पोहोचलेली आहेस. पण यशापर्यंत पोहोचतानाचा एक मार्ग असतो, खडतर असतो प्रचंड. कधी कधी अपयश स्वीकारावं लागतं, तर कधी कधी यश असं मेहनतीला अनुसरून आपसूक मिळून जातं. तर तुझा हा एकंदरीत प्रवास कसा होता? आभार आहे मॅडम तुमच्या शुभेच्छांबद्दल. माझं माध्यमिक शिक्षण गावातच झालं, देवी पार्वती हायस्कूलमधून. त्याच्यानंतर 11वी-12वी सायन्समधून झाली आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर लहानपणापासून इच्छा होती, प्रशासकीय नोकरीचं आकर्षण होतं, पण गायडन्स नव्हता. त्यामुळे इकडे यायला थोडा वेळ लागला. ग्रॅज्युएशनला असताना ठरवलं की नाही, करायचंच, काही पण होऊ दे. आणि त्याच्यानंतर मी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तयारी सुरू केली. 2022ला मी कोल्हापुरातील नितीन पाटील सर यांच्या क्लासमध्ये मार्गदर्शनासाठी गेले. तिथून माझी बेसिक तयारी झाली. त्याच्यानंतर एक्झाम द्यायला चालू केली. 2023ला तलाठी भरती दिली. ती भरती सुद्धा थोड्या मार्कांमध्ये गेली. त्याच्यानंतर 2023चा MPSCचा अटेम्प्ट दिला होता, पण फॉर्म भरण्यात मिस्टेक झाली. त्यामुळे प्री क्वालिफाय होऊनही मेन्सला जाता आलं नाही. त्याच्यानंतर थोड्या सरळ सेवा ज्या निघत होत्या त्या देतच होते, पण प्रत्येक ह्याच्यामध्ये अपयश येत होतं. सगळ्यात मोठं अपयश आलं की जे अगदीच होणार असं वाटत होतं, पण अगदी लास्ट मोमेंटला गेलं आणि तो धक्का होता. त्याच्यातूनच त्यावेळी खूप खचले, पण त्यावेळी ठरवलं की नाही, आता आपल्याला अजून मेहनत करावी लागेल. जिल्हा न्यायालय लिपिकसाठी प्रयत्न करत होते, कोर्टासाठी. त्यावेळी लेखी परीक्षेला चांगले मार्क होते. मराठी स्किल टेस्ट, इंग्लिश स्किल टेस्ट दोन्ही सुद्धा चांगलं झालं. इंटरव्ह्यू सुद्धा देऊन आले. इंटरव्ह्यू सुद्धा अगदी छान गेला होता. होईलच असं होतं, पण लास्ट स्टेपला लिस्टमध्ये नावच आलं नाही. त्यावेळी खूप खच्चीकरण झालं मनाचं. असं वाटलं की काही होणारच नाही, पण पुन्हा उठून उभा राहिले आणि ठरवलं की MPSCच करायची आणि कंबाईनचा प्रॉपर अभ्यास करायचा. पुढे कंबाईनची प्रिलियम होती, त्यासाठी मेहनत घेतली आणि कंबाईनची प्रिलियम खूप चांगल्या मार्कांनी, म्हणजे जितका कट ऑफ होता त्याच्यापेक्षा 10 मार्क जास्त अशाने मी प्रिलियम पास केली.
कोल्हापुरातील भास्करराव जाधव वाचनालयात मी माझा स्टडी पूर्ण केला. मेन्ससाठी मी रयत प्रबोधिनीची ऑनलाईन बॅच घेतली होती. रयत प्रबोधिनीमधून मला खूप चांगलं मार्गदर्शन मिळालं. माझं इंग्लिश खूप वीक होतं, पण त्या बॅचमुळे माझं इंग्लिश खूप चांगलं झालं. आणि गट ब ची मेन्स दिली पहिली, पण त्यातही मला अपयश आलं. त्याच्यानंतर गट क ची प्रिलियम दिली, त्यात प्रिलियम पास झाली. गट क ची मेन्स दिली. मेन्समध्ये सुद्धा खूप चांगल्या मार्कांनी मला यश मिळालं. आणि मागच्याच महिन्यात स्किल टेस्ट झाली होती, त्यातही मी क्वालिफाय झाले आणि परवाच माझा रिझल्ट लागला. अगदीच तुझा प्रवास जो आहे तो यश तुला अगदी शेवटच्या टप्प्यात मिळालं, पण अपयशाचा खूप सामना करावा लागला. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये कुठे असते की आई वडील तुझे जे आम्ही ऐकलेले आहेत फार कष्टातून आलेले आहेत, तर आपल्या मुलगीला कुठे ना कुठेतरी प्रयत्न करते आणि तिला सतत अपयश येतं. ही एक बाजू त्यांनी त्यावेळेला कदाचित कशी सावरली असेल माहिती नाही, पण एकंदरीत संपूर्ण प्रवासामध्ये त्यांचा तुला कसा पाठिंबा राहिला? खूप छान पाठिंबा होता. त्यांचा विश्वास होता. लहानपणापासून शिक्षणात प्रगती चांगली होती, त्यामुळं त्यांना वाटायचं की काहीतरी करेल. पण अपयश येत होतं त्यावेळी सुद्धा ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेत. कधीच मला ते म्हटले नाहीत की होत नाहीये तर सोडून दे. मम्मीनं नेहमी पाठिंबा दिला, होईल आज नाही तर उद्या होईल अशा तऱ्हेने. पप्पांनी सुद्धा खूप चांगला सपोर्ट केला आणि मी सुद्धा त्यांचे कष्ट डोळ्यांपुढे ठेवून अभ्यास करत राहिले. अगदीच लोकांना मिळालेलं यश दिसतं, पण यशाच्या पाठीमागे जे काटे असतात, जे बोचलेले असतात, जो खडतर प्रवास असतो तो माहिती नसतो. बऱ्याच लोकांना आता वाटेल की तू आता चांगल्या पदावरती गेलीस म्हणल्यावर तुला तो नाही का अभ्यासाला खूप पाठिंबा होता, तुझ्याकडे कदाचित क्लासेस लावायसाठी खूप पैसे होते वगैरे एक विचारसरणी असते. खरी परिस्थिती तुला माहिती आहे, तू काय भोगलेली आहेस, कुठल्या परिस्थितीतून आलेली आहेस, एकंदरीत तुझी परिस्थिती कशी होती, की तुझे आई वडील नेमके काय करतात, ते कसे कष्ट घेतात आणि तुझ्या घरातून नेमकं कोण कोण आहे अजून तुझ्या सोबत आणि कोणाकोणाचा तुला कसा पाठिंबा लागला या सगळ्या प्रवासात? माझे वडील सेंटरिंग काम करतात. माझी आई दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करते. माझा भाऊ अजून शिक्षण घेत आहे आणि आजी आजोबा असा माझा परिवार होता. आजोबा आता नाही आहेत, पण सगळ्यांचीच इच्छा होती की मी शिकावं, कारण कोणीच घरातलं नाही आहे, तर लहानपणापासून ते टॅलेंट होतं आणि त्यांनी खूप सपोर्ट केला मला. ते म्हणतात की सेंटरिंग काम जो माणूस करतो ना त्याला माहितीये की दुसऱ्याचं घर किती सुंदर बनवावं, की त्याला चांगलं जमतं, पण त्याच्याही घरात एखादं स्वप्नांचं घर पूर्ण झालेलं ते एक सुख पदरात असते, ते तुझ्या वडिलांच्या पदरात मिळालं. काय त्यांची प्रतिक्रिया होती की त्यांना कळलं की आपली मुलगी एका नाही तर दोन पदांसाठी परिपूर्णपणे उतरलेली आहे तिच्या कष्टामध्ये? खूप छान. म्हणजे ते काहीच न बोलता डायरेक्ट आले कामावरून, ते रडतच आले. अगदी मिठी मारून खूप वेळ ते रडत होते. त्यांना बोलताच येईना. आता सुद्धा लोक भेटायला आलीत की ते जे माझं कौतुक करतात त्यावेळी सुद्धा त्यांच्या डोळ्यात पाणीच असतं. खूप छान. अगदीच खूप खूप धन्यवाद वेळ दिल्याबद्दल. पण एक गोष्ट आवर्जून सांगते की मेहनत आहे ना ती लोकांना दिसत नाही, पण मेहनतीनंतर जे यश मिळतं ते दिसतं आणि ते दाखवण्यासाठी मला वाटतं ते असावं, कारण आपण ज्या खडतर प्रवासातून आलोय, जिथे आपण पोहोचलोय तेही लोकांना कळलं पाहिजे की तो नेमका प्रवास कसा होता. आणि तुझा अगदी तो प्रवास तू खूप छान पद्धतीने सांगितलास. पण एक सगळ्यात महत्वाचा आणि मुलाखत संपायच्या आधी एक शेवटचा माझा तुला महत्वाचा प्रश्न असेल की तू ज्या परिस्थितीतून बाहेर येऊन तुझ्या यशापर्यंत पोहोचलीस, तसे अनेक लोक प्रयत्न करत असतील, आता त्यांच्यासाठी तुझा काय निरोप असेल? मी एकच सांगेन की परिस्थिती आड येत नाही. जर तुमच्या मनात जिद्द असेल, कष्ट करण्याची तयारी असेल, तर कुठेही थांबून तुम्ही करू शकता. स्पर्धा परीक्षेची तयारी करायला पुण्यातच जावं असं काही नाही. मी भास्करराव जाधव या सार्वजनिक वाचनालयात स्टडी केला आहे. कोणतीही प्रायव्हेट स्टडी रूम लावलेली नाही. अगदी सरकारी वाचनालयात जाऊन मी अभ्यास केलाय आणि हे यश मिळवले. परिस्थितीचा बाऊल न करता तुमच्या मनात जर असेल की मला व्हायचंच आहे आणि करायचंच आहे, तर तुम्ही पोहोचू शकताय. अगदीच तू ते वाक्य बोललीस ते खूप सुंदर होते की परिस्थितीचा बाउंड न करता मेहनत कशीही करते ते, मग परिस्थिती कुठलीही असो, आणि त्या परिस्थितीत तू केलीस ती मेहनत, ती तुला यशापर्यंत घेऊन गेली आणि ते खरंच खूप महत्वाचं आहे. त्यामुळे केकेच्या संपूर्ण परिवारातर्फे तुला पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. ते म्हणतात ना की जे कष्ट फार मेहनतीने केलेले असते त्याची पुन्हा कधी ना कधीतरी लाभते. तुला लाभली आई अंबाबाईच्या आशीर्वादाने, बाळूमामांच्या आशीर्वादाने तू इथपर्यंत पोहोचलीस आणि आमच्या
आमच्याकडून तुला आणखीन शुभेच्छा की भविष्यात तुला अजून ज्या यशापर्यंत पोहोचायचं आहे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आई अंबाबाई तुला खूप सारे आशीर्वाद द्यावे आणि खूप सारे धन्यवाद तू आज वेळ काढून आम्हाला मुलाखत दिल्याबद्दल. अशीच ज्यांनी कष्टातून आपले स्वप्नांचे बंगले बांधलेले आहेत, जे कष्टातून आपल्या स्वप्नांपर्यंत पोहोचलेले आहेत, त्या सर्वांच्याच आपण प्रवासाच्या गप्पा नेहमीच केकेच्या या विशेष व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. त्याच्यासाठी पाहत राहा केके न्यूज. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन सोबत मी सह्याद्री देसाई, केके न्यूज कोल्हापूर. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.